नमस्कार. नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे खरूज, गजकरण, नायटा, फंगल इन्फेक्शन, दात, खाज, खुजली या सर्व समस्यांवरती हा मी एकमेव असा घरगुती उपाय तुम्हाला मी या ठिकाणी बनवून दाखवलेला आहे. हे काय आहे, याच्यामध्ये कोणकोणते घटक ॲड केले, ते कसं बनवलं, ते कधी लावायचं, किती वेळेस लावायचं, किती प्रमाणामध्ये लावायचं, या सर्व माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण साहित्याची ओळख करून घेऊया. हे आहे कोरफड, ॲलोवेरा. दुसरा घटक आहे आपला तुळशीची पानं. प्रत्येकाच्या घरी तुळस ही असतेच, त्याच्यामुळे तुळशीच्या पानांचा एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ॲलोवेरा आपण विकतही घेऊ शकतो जर आपल्याकडे नसेल तर. आपल्याला फक्त या दोनच घटकांची आवश्यकता आहे. या दोन घटकांच्या मदतीने आपलं फंगल इन्फेक्शन जर आपल्याला झालेलं असेल तर ते 8 दिवसामध्ये एकदम बरं होणार आहे. तुम्हाला जर गजकरण, नायटा, खरूज या अशा अनेक समस्यांवरती हा एक छोटासा उपाय आपल्याला रामबाण उपाय ठरणार आहे. चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी एक रिकामा बाउल घेतलेला आहे. सुरुवातीला आपण ह्या कोरफडचे साईडचे काटे काढून घेऊया. काटे काढल्यानंतर हा वरचा जो भाग आहे तो चाकूच्या साह्याने हळूवारपणे काढून घ्यायचा आहे. आणि नंतर त्याच्यातील तो आतमधला गर जो आहे तो काढायचा आहे. हे ॲलोवेराचं जे मी हे ज्यूस काढलेलं आहे ते अत्यंत असं उपयुक्त गजकरणावरती आहे. ॲलोवेरा आणि तुळस या दोन्हीमध्ये या ठिकाणी मी या बाउलमध्ये ॲलोवेराचं ज्यूस काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे 2 तुळशीची पानं कुस्करून ॲड करूया. तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरावरील जे खरूज, नायटा, गजकरण या अशा अनेक समस्यांवरती हे तुळस ही बहुगुणकारी उपयुक्त अशी ही वनस्पती आपल्या खरूज, गजकरण, नायटा याच्यावरती उपयुक्त ठरणार आहे. ॲलोवेरा आणि तुळस या दोन्ही घटकांमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी फंगल इन्फेक्शन दूर करण्याची ताकद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या दोन्ही वनस्पतींच्या मदतीने आपल्याला जर खरूज, गजकरण, नायटा, त्यालाच दात, खुजली असं देखील म्हणतात, हे दूर करण्याचं एक अत्यंत असं हे उपयुक्त मी घरगुती छोटंसं मिश्रण बनवलेलं आहे. हे जे मिश्रण आहे ते आपण अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपल्याला गजकरण झालेलं आहे त्या ठिकाणी असं त्याच्यावरती लावायचं आहे. फक्त लावायचं आहे, ते रात्री झोपण्यापूर्वी लावायचं आहे. हा उपाय तुम्ही 1 आठवडा रेग्युलर करायचा आहे. एका आठवड्यामध्ये तुमचं हे गजकरण नाहीच होणार आहे. परंतु जर तुमचं जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही हा उपाय 15 दिवस करायचा आहे. 15 दिवसाच्या पुढे तुम्हाला एकही दिवस लागणार नाही की तुमचं हे जे गजकरण, खरूज, नायटा, कोरडा नायटा असो, ओला नायटा असो, या सर्व समस्यांवरती हा उपाय अत्यंत असा कारगर उपाय आहे. तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून पाहायचा आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच नो एव्हरीथिंग हा आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेजारीच असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह लवकरच येत आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.